आपल्या सोयगाव येथे संविधान दिनानिमित्त जमलेले सर्व बांधव, खरं म्हणलं तर आज संविधान दिन आहे. म्हणजे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला आहे, सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला आहे, तो दिन म्हणजे संविधान दिन. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या देशाच्या जडणघडणीत जो वाटा आहे तो खूप मोलाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे मूलभूत अधिकार दिले, अगोदर आपल्या देशामध्ये मनुवादी लोकांची सत्ता होती, त्या लोकांनी आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवले. आपल्या लोकांना शिक्षणाला जेव्हा वर्गात जायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वर्गात जायचे तर त्यांना वर्गाच्या बाहेर काढून देत होते हे लोक. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं आणि देशाचं खूप मोठं एक संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं आहे आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप यातना झाल्या, प्रताडणा त्यांना देण्यात आल्या, पण त्यांनी हिंमत हारली नाही आणि ते म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिएल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी म्हणलेलं आहे की आपल्याला सर्वात पहिले शैक्षणिक बाजूने सक्षम व्हावं लागेल, आपल्या मुलांना शिकवावं लागेल, कारण की जोपर्यंत आपल्याला आपली शैक्षणिक बाजू आपली मजबूत होत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं हे समजत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मतदानाचा अधिकार दिला. या अगोदर आपल्या देशात मतदानाचा अधिकार नव्हता. विविध राजे येऊन गेले, हुकुमशाह येऊन गेले आणि तो हुकुमशाह आपल्या एका खुर्चीवर बसून हुकूम सुनवायचा आणि त्या हुकूमवर बाकी जे राज्यकर्ते होते ते अंमल करायचे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा पारित केला, संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये लोकशाही आणली आणि लोकांचं हे सरकार बनवून दिलेलं आहे. जेव्हा कधी कुठं लोकांच्या याच्यावर कोणी कायदा बनतो, एखादा कायदा जर चुकीचा असला तर तो कायदा वापसही घेऊ शकतो. ही जनशक्ती, लोकांची ही ताकद आहे. मागं किसान कायदा झाला होता, पण जेव्हा किसानांनी आपल्या शेतकऱ्यांनी जेव्हा दिल्ली गाठलं तेव्हा ते किसान कायदा सरकारला खुद त्यांच्याकडे बहुमत असताना वापस घ्यावा लागला. कारण की काय आहे, ते लोकांची ताकद आहे, लोकशाहीची जी ताकद आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक अधिकार दिला मतदानाचा. कोणी पैसावाला असो, करोडपती असो, अब्जाधीश असो किंवा एखादा गरीब असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला. आणि दर 5 वर्षांनी आपण जर आपल्याला हे जे राज्यकर्ते आपण बसवलेले आहे, जे सरपंच बसवले, आमदार, खासदार जे कोणी आपण बसवलेले आहे, जर आपल्याला त्यांचा कारभार पसंत पडला नाही तर आपण त्याला उलथापालथ करू शकतो. पण आज झालं काय, आज त्याचा बी एक वेगळा प्रकार झालेला आहे. आपण ते आपल्या मतदानाचा खऱ्या प्रकारचा आपण उपयोग करत नाहीये. सर्व आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला तो आरक्षण दिलं, कारण की हे आरक्षण आहे म्हणून आपण आज इथं आहात. आरक्षणामुळं आपण सरपंच होऊ शकतो, आमदार होऊ शकतो, खासदार होऊ शकतो. आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू या आदिवासी आहे. हे कशामुळं, तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं. त्यांनी संविधानामध्ये आपल्याला आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाचा फायदा आपले काही लोक घेतात, पण नंतर समाजाला विसरून जातात, समाजाचे कामं करत नाही. आता मागील 4 महिन्यापूर्वी एक घटना घडली मणिपूरमध्ये. आपल्या देशाची राष्ट्रपती आदिवासी, आपले त्या मणिपूरची राज्यपाल आदिवासी आणि तिथे आदिवासी महिलांची नग्न धिंदडे काढल्या जाती. हे मला 2023ला हे सांगायला मला लाज वाटते, कारण की इतक्या या देशामध्ये आदिवासी महिलांसोबत इतके अन्याय अत्याचार होतो आणि ती घटना पूर्ण देशासमोर 2.5 महिन्यानंतर येते. ही खूप मोठी शोकांतिका आहे. मणिपूर येथे आदिवासी लोकांवर अत्याचार नेहमी होत असतात, पण ती घटना 2.5 महिन्यानंतर या सोशल मीडिया इतका पॉवरफुल झालेला आहे. कोणत्याही कोपऱ्यात दिल्लीमध्ये कुठं घटना घडली तर आपल्याला 1 मिनिटात आपल्याला समजती. पण या मणिपूरमध्ये जेव्हा महिलांची ती नग्न धिंद काढली, ते बोलायला बी मला लाज वाटते. तर ते हे आपल्या देशासमोर यायला त्याला 2.5 महिने झाले. हे सरकार काय करत आहे? मणिपूरचं सरकार असलं, आपलं केंद्र सरकार आहे, यांनी याच्यावर संसदेवर थोडाही हे बोलले नाही. आणि जे आदिवासी
आरक्षण घेऊन जे लोक तिथं संसदात गेलेले आहे त्यांनी सुद्धा एक शब्द सुद्धा याच्यात बोलले नाही. 2023 ला एक कायदा पारित केला सरकारनं. जेव्हा मणिपूरची घटना झाली तेव्हा त्यांनी आपला जो वन हक्क अधिनियम आहे याच्यामध्ये सुधारणा केली आणि आता नवीन जे धन्ना सेठ आहे, मोठे मोठे अब्जाधीश लोक आहे, त्या लोकांना त्या जंगल पट्ट्यातली जी जमीन आहे वन हक्क कायद्यानुसार त्या लोकांना 40 वर्षासाठी लीजवर हे सरकार देऊ पाहत आहे. त्यावेळेस आदिवासीचा एकही माणसानं किंवा कोणी याच्यावर हे केलं नाही. भगवान बिरसा मुंडा काय म्हणाले की सर्वप्रथम या देशावर जर कोणाचा अधिकार असेल कारण तो आदिवासी समाजाचा आहे. कारण की आदिवासी हे जे आहे हे पहिलेपासून या देशात आहे. कारण आदी आणि वास आधीपासून म्हणजे यदा कालापासून खूप कालापासून आदिवासी लोकांचा वास या भूमीवर राहिलेला आहे. पण दम्मादम्मानं हे सरकार या आदिवासी लोकांना एक बाजूला करण्याचा प्रयत्न षडयंत्र चालू आहे. जंगल आणि जमीन याच्यावर जर पहिला कोणाचा अधिकार असेल तर तो आदिवासी बांधवाचा आहे. अगोदर आदिवासी बांधवांना पोलिसांसोबत झडप व्हायच्या, पोलीस असायचे. पण आता सरकारनं नवीन कायदा केला आणि तिथे मिलिटरी तैनात करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. आदिवासी लोकांना भगवान बिरसा मुंडांनी ज्या यातना सोसल्या, ज्या आदिवासी लोकांसाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्या सर्वांनी आपण सगळ्यांनी जागरूक होणं गरजेचं आहे. आज एक आदिवासी समाजाचा कोणी मुलगा जर कास्ट सर्टिफिकेट काढायला गेला तर त्याला 50 वर्षाचे डॉक्युमेंट मागतात, 100 वर्षाचे डॉक्युमेंट मागतात. का हे आदिवासी नाही का? हे जे लोक आहे हे जे मागताय तुम्ही 50 तुमच्या पंजोबाचे डॉक्युमेंट आणा, तुमच्या आजोबाचे डॉक्युमेंट आणा. आदिवासी समाजाचा प्रत्येक माणूस प्रत्येकाला आपले अफसरदादा तडवी आणि बनेगा पठाण साहेब यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात, त्यांना मदत करत असतात. त्यांनी सर्टिफिकेटच्या बाऱ्यात ज्या लोकांना ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणीला पुन्हा ते मदत करत असतात. आणि याचा हा जो देश आहे हा देश फक्त हे राज्यकर्ते